सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर तालुक्यातील बोरटा हिवरा कोरडे या मार्गावर बोरटा फाटा ते शिरताळा दरम्यान गट क्रमांक 93 लगत बांधलेला रपटा कमी व्यासाचा पायला टाकल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। गट क्रमांक 88 ते गट क्रमांक 93 दरम्यान मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। या संदर्भात शेतकरी वर्गाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून तातडीने उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांसह बोरटचे सरपंच पंकज सावळे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कमी व्यासाच्या पायला टाकल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही, परिणामी शेतीत पाणी साचून तुरी, उडीद, मूग, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तत्काळ नुकसान भरपाई जाहीर करून मोठ्या व्यासाच्या पायला टाकण्याचे आदेश द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाच्या प्रति विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आले। माझं नाव श्याम पाचडे, माझं शेत लंगापूर शिवारामध्ये आहे, गट नंबर 89। सर, इथे यावर्षी अति पावसामुळे पावसाचा कहर चालू असल्यामुळे एवढं पाणी झालेलं आहे की पूर्ण शेतं आमचे पाण्याखाली आहेत। त्याच्यामध्ये दुसरे भर अजून टाकली इथल्या ठेकेदारांनी। इथे मूर्तिजापूर ते आसरा रोडचं काम चालू आहे, तिथे त्यांनी खंत्याचं काम पण व्यवस्थित नाही केलं। तुम्ही जर इकडे पाहिलं तर पूर्ण रोडनं तुम्हाला माती दिसतंय, त्याच्यामुळं पाणी अजून इथे थांबलेलं आहे। त्याच्यानंतर ही गोष्ट, इथे त्यांनी एक रपटा बनवला ज्याच्यामध्ये मागच्या वेळेस दोन पायल्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, 2 पायल्यांचा जो रपटा होता त्याऐवजी आता त्यांनी सिंगल पायलीचा रपटा बनवला आणि तो सांगतोय की पहिले 800 ची पायली होती, आता 1200 ची पायली आहे, म्हणजे 0.8 ची होती, आता 1.2 मीटरची आहे। तर ही सिंगल पायली टाकल्यामुळं पावसाचं पाणी त्याच्यातून प्रवाहित पूर्ण होत नाही, ते मागच्या साईडला थांबल्या जात आहे आणि त्याच्यामुळे अतोनात इकडे नुकसान झालं आहे। गट नंबर 88 पासून हा 93 गट नंबर आहे। ज्या गट नंबरमध्ये आपण उभे आहोत तो 93 गट नंबर आहे। 88 पासून 93 पर्यंत पूर्ण शेतात पाणी थांबलेलं आहे। या संदर्भात तुम्ही संबंधित ठेकेदाराशी विचारणा केली का? या संबंधात मी ठेकेदारासोबत बोललो तर ठेकेदार म्हणतोय की आम्ही पहिले 800 ची होती, आता 1200 ची पायली टाकली, परंतु मागच्या वेळी 2 पायल्या होत्या 800च्या, 800 816 म्हणजे 1.6 मीटरच्या झालं ते, आणि त्याच्यामध्ये डिवाइड पाणी होत होतं। आता सिंगल पायली टाकली। त्याच्यानंतर आज आम्ही एडीओ साहेबांनाही तसं निवेदन दिलेलं आहे, परत कलेक्टरकडेही दिलेलं आहे आणि संबंधित इंजिनियरकडे दिलेलं आहे। परंतु उपोषणाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। आम्ही उपोषणाचा इशारा पण आता म्हणजे गावकरी बोलतायत असं, हे जर नाही झालं तर आमरण उपोषण आपण इथे करू रोडवरच। आपका जो रोष आहे हा प्रशासनाच्या विरुद्ध आहे की ठेकेदाराच्या विरुद्ध आहे? आमचा रोष हा जेवढा ठेकेदाराच्या विरुद्ध आहे तेवढाच प्रशासनाच्या विरुद्ध आहे, कारण याच्यावर प्रशासनानं जे कंट्रोल पाहिजे होतं ते कंट्रोल कुठेच नाही आहे। कुठला कधी अधिकारी मी या रोडनं पाहिला नाही की कधी इन्स्पेक्शनला आला म्हणून। याच्या अगोदर बरेच वेळा मी तक्रार केली। आता हे यावर्षीचं झालं सर, मागच्या वर्षी पाऊस कमी असून इथून 89 गट नंबर मध्ये माझ्याकडे व्हिडिओ आहे, टोंगळे एवढं पाणी होतं माझ्या पराठीमध्ये, याच लाईन मध्ये येतोय आणि हे कमीत कमी 3 ते 3.5 किलोमीटरवरून सर्व पाणी वाहत येत आहे आणि पूर्ण उतार हा या साईडला असल्यामुळं त्याला पाट म्हणजे पाटाचं पाणी याच पाटाने येते सर्व। माझं नाव शंतनू गोविंदराव उगडे, माझं 3 एकर शेत आहे। कोणत्या शिवारात? गट नंबर 92 लंगापूर मध्ये। हे पाण्यामुळं पायली जाम होत आहे, त्याच्यामुळं हे पिकाचं नुकसान होत आहे। त्याच्यात या संदर्भात तुम्ही तक्रार केलेली आहे का, म्हणजे संबंधित रोड मालकाला किंवा? तक्रार केलेली आहे आम्ही, त्याच्यामुळे पाण्याचा ओव्हरफ्लो जरा रिटर्न मारता म्हणून ते पीक खराब होतं आमचं। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्कर सह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला।